केशवनगर परिसरातील जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व माननीय संदीपदादा लोणकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये वरद लाईफ केअर हॉस्पिटलच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच नागरिकांसाठी मोफत सेवा देण्यात आल्या। यासोबतच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप, थंड पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या तसेच 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी मोफत PUC तपासणी आयोजन करण्यात आली। सध्या वाढत असलेल्या मच्छर आणि माशांच्या समस्येवर उपाय म्हणून माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग या उपक्रमांतर्गत मोफत धूर फवारणी वाहनही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले। या अभिष्ट चिंतन सोहळ्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि संदीपदादा लोणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर उसळल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। यावेळी बोलताना संदीपदादा लोणकर म्हणाले, मी हटणारा माणूस नाही, मी रडणारा माणूस नाही, तर मी लढणारा माणूस आहे। तसेच त्यांनी सांगितले की 13 वर्षापूर्वी प्रभागात पक्षाचे अस्तित्व नसताना पक्ष उभा केला, त्याच पक्षाने मला डावलले। आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे काम पुढे नेत आहेत। येणाऱ्या काळात या परिसरात शिवसेनेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती लाभली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश अण्णा घुले, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक अजित आबा घुले, अमित साळुंके, अजय जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे उपाध्यक्ष साहेबराव लोणकर, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल अबनावे, देवेंद्र भाट, RPI नेते महादेव दंदी, शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले, मयूर खलसे, माजी पंचायत समिती सदस्य जितीनदादा कांबळे, ऋषिकेश गायकवाड, शिवसेना नेते विशाल ढोरे, पंकज कोदरे, निशिगंधा थोरात, अक्षय तारू, स्थानिक नेते अनिल लोणकर, विक्रम लोणकर, कैलास लोणकर, कालिदास लोणकर, डॉक्टर लालासाहेब गायकवाड, भाजप नेते गणेश घोष, सुरेश लोणकर, गणेश घुले, सुहासदादा भंडारी, केशवनगरचे स्थानिक मनसे नेते अशोक येवले, संतोष शिंदे, सुभाष बांदल, कालिदास गायकवाड, प्रशांतदादा भंडारी, माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र भंडारी, शैलेंद्र शेलार, लिंगायत समाज केशवनगर मांजरी, ओमकांत बोने, बाळासाहेब विभुते, वीरभद्र नौखंडे, लिंगायत समाजाचे सभासद, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, धम्मदाय बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी सभासद, केशवनगर मधील विविध रिक्षा संघटना, प्रभाग क्रमांक 15 मधील विविध सोसायटीचे पदाधिकारी व सभासद, तसेच मुंढवा केशवनगर मांजरी शेवाळवाडी 17.5 नळीचे मित्रमंडळ, अखिल लोणकर नगर मित्रमंडळ, रामराज्य फाउंडेशनचे सर्व सदस्य, तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंढवा केशवनगर ग्रामस्थ, तसेच केशवनगर, मुंढवा, मांजरी, शेवाळवाडी परिसरातील नागरिक, महिला वर्ग, युवक व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या भव्य सोहळ्याचे नियोजन संतोष शिंदे, गणेश घावटे, बंटी पवार, वैभव लोणकर, आकाश भोसले, प्रवीण देशमुख, जम्मत शेख, सागर रोकडे, अखिल लोणकर नगर मित्रमंडळ आदी कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्तमरित्या पार पाडले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश बडेसर यांनी उत्कृष्टपणे केले। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही लोकोपयोगी, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करत असतो। याही वर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही 2 दिवस सलग काल आम्ही विविध शासकीय योजनांचं त्या ठिकाणी शिबिर घेतलं। त्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना, ज्याच्यामध्ये शहरी गरीब योजना असेल महापालिकेची, त्याचप्रमाणे आधार कार्डचं अपडेटेशनचं किंवा नवीन आधारचं शिबिर असेल आणि अशा पोस्टाच्या वगैरे अशा एकूण अनेक योजनांचं मिळून काल आम्ही शिबिर घेतलं दिवसभर। त्यानंतर काल दिवसभरामध्ये आम्ही केशवनगर आणि मांजरी परिसरातील या भागातील जे रस्त्यावर व्यवसाय करणारे चर्मकार असतील, न्हावी समाजाचे असतील किंवा भाजी व्यवसाय करणारे असतील, पंक्चरवाले असतील, असे जे लोकांकडं ज्या दुकानामध्ये फ्रीज नाही आणि ज्यांना गार पाणी प्यायची उन्हाळ्यामध्ये गैरसोय होते, त्या लोकांसाठी जवळपास आम्ही 250 अशा ठेलेवाल्यांसाठी त्या ठिकाणी आम्ही गार पाण्याच्या पिशव्यांचं वाटप केलं। त्याचप्रमाणे आम्ही आज रिटर्न गिफ्ट म्हणून इथे येणाऱ्या प्रत्येक मला भेट देणाऱ्या
प्रत्येक माझ्या हितचिंतकाला, माझ्या शुभचिंतकाला त्या ठिकाणी एक कापडी पिशवी दिली, जेणेकरून पर्यावरणपूरक पिशवीचा प्रचार प्रसार व्हावा आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पिशव्यांचं त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटप केलं आहे. आज सकाळपासून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही नेत्र तपासणी असेल, चष्मे वाटप असेल किंवा इतर सर्व आरोग्य तपासण्यांचं शिबिर त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर सायंकाळी आज आम्ही एका गाडीचं लोकार्पण केलं, ज्याच्या गाडीच्या माध्यमातून केशवनगर आणि मांजरी परिसरातील हा येत्या उन्हाळ्याच्या काळामध्ये एप्रिल मे जून असेल या काळामध्ये जो डासांचा प्रादुर्भाव होतो, त्यातून रोगराई पसरते, ती रोखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी फॉगिंग मशीनची व्यवस्था केली. ती फॉगिंग मशीन रोज संध्याकाळी डासांचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये 2 ते 3 तास रोज सायंकाळी तो विविध परिसरामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यानंतर स्नेह मेळावा म्हणून आमचे जे माझ्यावर प्रेम करणारी ही जी केशवनगरची जनता आहे, त्या सर्व जनता त्या ठिकाणी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून ज्यांची आम्ही इथून मागच्या काळामध्ये कामं केली, जे आमच्या सतत संपर्कात आहेत, अशी सगळी लोक त्या ठिकाणी आज मला शुभेच्छा देण्यासाठी कुठलाही निरोप न देता ऑफिसच्या माध्यमातून फक्त एक साधा मेसेज गेला होता, त्या माध्यमातून ही सगळी मंडळी मला त्या ठिकाणी या संतोष भाऊ, ही सगळी मंडळी मला आज आशीर्वाद देण्यासाठी, मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. मी पाहिलं गेल्या काळामध्ये राजकारणामध्ये मी गेली 20 वर्ष झाली काम करत आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मागच्या काळामध्ये जबाबदारी नसताना 2012 साली मी उपसरपंच आणि सरपंच पदावरनं बाजूला झालो आणि त्यानंतर 2012 ते 2026 14 वर्षाचा कालावधी, त्याच्यामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना या ठिकाणी या केशवनगरची आणि एकूणच या पंचक्रोशीतील जनता माझ्यावर भरभरून प्रेम करते. कदाचित मी शासनाचे आणि महापालिकेचे राज्य सरकारचे वेगवेगळे लाभार्थी असतील, परंतु या जनतेच्या प्रेमाचा एकमेव मी लाभार्थी आहे की ह्या जनता माझ्यावर एवढं भरभरून माझ्यावर प्रेम करते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मागच्या इलेक्शनला दुर्दैवाने काही घात झाला असेल, काही लोकांनी फसवलं असेल, परंतु काही असो, मी ज्या पक्षाचा प्रचार केला त्या पक्षाने मला त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली, परंतु मी 10 दिवसाच्या काळामध्ये वेगळ्या पक्षात जाऊन 10 दिवसाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी लक्षणीय अशी मतं 14,000 मतं मी या प्रभागामध्ये घेतलेली आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे मला या जनतेच्या अपेक्षांचं ओझं माझ्यावर निश्चितपणाने आहे. त्यामुळं मी हटणारा माणूस नाही. मी मागच्या काळामध्ये सांगितलं, मी लढणारा माणूस आहे, रडणारा माणूस नाही. भविष्यामध्ये माझ्या कामाचा धडाका जसा आहे तसाच चालू राहील. तुमच्या लक्षात येईल की लोकप्रतिनिधींच्या कामाचा स्पीड काय आहे आणि संदीप लोणकर ज्या पद्धतीनं काम करतो त्याचं स्पीड काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ती तफावत निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आणि शिवसेना पक्षाचे आज अनेक पदाधिकाऱ्यांनी, अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सर्वच पदाधिकारी माझ्यावर प्रेम करण्यात त्या ठिकाणी आज उपस्थित होते. परंतु मी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने या भागामध्ये ज्या पद्धतीनं 13 वर्षापूर्वी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं नामोल्लेख कुठल्याही प्रकारे नसताना त्या ठिकाणी मी पूर्ण भारतीय जनता पार्टीचं इथं अस्तित्व निर्माण केलं, उभी केली. आणि त्यानंतर त्यांनी जरी डावललं असलं तरी आज नव्या उमेदीनं मी शिवसेना पक्षाचं काम या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून सुरू केलंय. आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कुठलीही मोठी शक्ती असू द्या, कितीही महानगरपालिकेत कुठल्या पक्षाची सत्ता असू द्या, कुणीही नेता असू द्या, त्या नेत्याला टक्कर देण्याची, त्या लोकप्रतिनिधींना टक्कर देण्याची ताकद या संदीप लोणकरमध्ये आहे. आणि निश्चितपणाने मी ती दाखवून देईल. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाचं जाळं आणि एकूणच या परिसरामध्ये शिवसेना पक्षाचं वातावरण चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचा भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणाने त्याचे परिणाम दिसून येतील. एवढंच सांगतो. मला या निमित्ताने वाढदिवसाच्या दिवशी कोणाला काय दुखवण्याची किंवा कोणाचं नाव घेऊन त्यांचं महत्त्व वाढवण्याची गरज नाही आहे. परंतु हे पहा, जाता जाता एकच सांगेल माझ्या सर्व हितचिंतकांना आणि सर्व जनतेला की आजपर्यंत आपण सर्वांनी मशीनवर बनलेली चपाती बघितली, मशीनवर बनलेला चहा बघितला, मशीनने बनलेली कॉफी बघितली, मशीनने बनलेले लोकप्रतिनिधी पण आता बघायला मिळलेले आहेत काही लोकांना. परंतु हे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने जनतेच्या अपेक्षांना पूर्ण करतील याच्याबद्दल निश्चितपणाने जनतेच्या मनामध्ये शंका आहे. आणि ती शंका, त्यांची ती पोकळी जी आहे त्यांच्या मनामध्ये, ती पूर्ण करण्याचं या जनतेचं वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांच्या समस्या असतील, त्यांच्या अडचणी असतील, या परिसरातला विकास असेल, या परिसरातील प्रकल्प असतील, महापालिकेत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही भांडून
आंदोलनं करून मोर्चे काढून त्या ठिकाणी या भागातील समस्यांचं निराकरण करू, एवढंच या निमित्ताने या वाढदिवसाच्या दिवशी मी माझा विश्वास व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये आपणा सर्वांचं या परिसरातील जनतेचं, सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचं आणि सर्व तुमच्यासारख्या पत्रकार बंधूंचं माझ्यावर प्रेम असंच राहो, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संदीप दादा लोणकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. खरं तर वाढदिवस आणि जन्मदिवस आणि यासाठी शुभेच्छा द्यायची असेल की पुढच्या वर्षभरामध्ये जे काय आपल्या महत्वाकांक्षा असतील, आपल्या काय इच्छा असतील, त्याला आशीर्वाद देण्यासाठी सगळे नागरिक जमत असतात. वगैरे झाले लोकांचा आपण आशीर्वाद घेत असतो, परमेश्वराचा आशीर्वाद घेत असतो आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आम्ही देत असतो. मी केशवनगरमध्ये यायला गेलो, रामबाजा पाहिला कोणाला खूप पण आला भाऊ, म्हटलं आलोच. मग कुठं कार्यक्रम तू म्हणलं माझ्या घरासमोर, म्हटलं आलोच म्हणून. संदीप दादा तुम्हाला मनापासून शुभेच्छा द्यायची. तुम्ही खूप तरुण आहात आणि तुम्ही आत्ताच महानगरपालिकेची निवडणूक लढवली, पण वादासाठी निवडणूक लढले, तुम्ही जुंपले आणि जुंपणाऱ्या माणसाला कधी यश असतं हे मला माहिती. रामबाबू या भागामध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य झाला आणि रामबाबूला भेटायला यायचे त्या काळात आणि कार्यकर्ते लढत असताना आपण त्यांच्या पाठीवर आत्म प्रेमाने आशीर्वाद देण्यासाठी आपण आलेलो असतो. आजही तुम्हाला मी मनापासून आशीर्वाद देतो. तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण तुम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना तुमचा प्रामाणिकपणाने तुम्ही ज्या पद्धतीने नागरिकांना आपलेपणाने आणि आपलं कुटुंब म्हणून काम करता या भागामध्ये, म्हणूनच तुम्हाला जनतेने एवढा मोठा कौल दिला आहे. निवडणूक जिंकणं हरणं हा काय मोठा विषय नसतो, हा गणिताचा भाग असतो. एखादा गणित तिकडे असतं म्हणून तुला हा जीत पराजय असतो. पण तुम्हाला जी 14,000 मतं जी पडली ती तुम्हाला इथल्या नागरिकांनी शिदोरी आहे तुम्हाला, आणि शिदोरीमध्ये तुम्हाला वाढ करायची. त्या तुमच्या धुळीत टाकलेल्या लोकांनी दान आहे आणि धुळी तुम्हाला भरायची. यासाठी तुम्हाला 5 वर्ष रात्रंदिवस कष्ट करायचे, मेहनत करायची, आणल्या माणसाला मदत करायची. ज्यांनी आपल्याला मदत केली त्यालाही करायची, ज्यांनी नाही केली त्यालाही करायची, आणि जो करणार नाही त्यालाही करायची. आणि राजकारणामध्ये पूर्वी नेते लोक आम्हाला आता तरी लहानपणी म्हणायचे की आणि आता बसवतो तो नेता बसवतो, पण आता उलट झाले, नागरिकच नेत्याला बसवतात. तर बसवण्याचे उद्योग बरेच असतात, पण तरी आपण म्हणायचं आपल्याला बसवत तर तुला चांगला आहे. आणि शेवटी त्याला काय बोललं तर पुढचे 5 वर्ष तो अजून जोरात आपल्या काम करतो. जो बसवून त्याला पाहिला जवळ घ्यायचा आणि जो बसवणार त्यालाही घ्यायचा. चांगला माणूस तुमच्यावर आहेच, तो तुम्ही काम एक वेळ करू नका. तो तुम्हाला मदत करणार आहे, कारण तुमच्या समाजाला मदत करा तुमच्या नाही. पण फसवणाऱ्या लोकांच्या जरा त्यांच्याबद्दल सावध राहून आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यांचंही काम करायचं आहे. आणि या निमित्ताने मी तुम्हाला एक सल्ला म्हणून आज बोलतो आणि गमतीचा भाग म्हणून बोलले, पण तुम्हाला आई दुर्गा भावाने तुम्हाला प्रचंड येतो अशी मी प्रार्थना करतो. तुमच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्याबरोबर जेवढे वाढदिवस आले तेवढ्यांचे मला फोन आले, भाऊ जाऊन या, भाऊ मी जाणार मला 10-12 फोन आले रस्त्याने. मला विशाल धोरेकर फोन आला, अनेक आता तुमच्या मेवण्यांचाही फोन होता मला, तोही माझा मित्र आहे. आणि यांच्या सगळ्यांचे तुमचं असलेलं प्रेम आणि तुम्हाला परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. आता काय बाहेर निघू नका, सगळंच दिलं आता याच्यामध्ये मी. आणि पुढचा वाढदिवस ह्याच्यापेक्षाही चांगला साजरा करा. आणि तुम्ही समाजोपयोगी काहीतरी उद्घाटन केलेलं दिसते. अजूनही अनेक उपक्रम आहेत नागरिकांसाठी, आणि केंद्राच्या योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत, महानगरपालिकेच्या योजना आहेत. तर एक थोडा अभ्यास केला तर ही गर्दी नगरसेवकाच्या दारापेक्षा तुमच्या दारामुळे गर्दी जास्त दिसेल. शेवटी समाजाला देणं तरी लागतो आपण. आणि समाजसेवा ही काय विकत मिळत नाही. वाहनाच्या दुकानात आपण गेलो आणि 100 रुपयाची समाजसेवा द्या, ती लागतात नाही तुमच्या, लागतात ना असणारी समाजसेवा ही काय मरेपर्यंत ती समाजाच्या हितालाच काम करते. म्हणून तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझं नामलेलं भाषण शेवटचं आजच्या दिवसाचं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दादाने गेले अनेक वर्ष त्या केशवनगर परिसरामध्ये उपसरपंच असताना अनेक विकास कामं या ठिकाणी राबवत असताना सर्व समाजातील नागरिकांना एकत्र घेऊन त्या भागातल्या विकासाला एक चालना देण्याचे काम त्यावेळेस दादांनी केलेलं आहे। निश्चितच दादाचा अतिशय काम या परिसरामध्ये अतिशय उत्तम काम गेले अनेक वर्ष या ठिकाणी करीत असताना त्यांना अतिशय चांगलं उत्तम आरोग्य धनसंपत्ती त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हावा म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सर्व नागरिक जमलेला आहात। गेले 2 दिवस वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल, पाण्याच्या थंड पिशव्या असेल, त्याचप्रमाणे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मच्छर होत असल्यामुळे अनेक नागरिकांनी दादाला तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी दादाने सो खर्चातून या ठिकाणी गाडी या ठिकाणी फवारणीची गाडी या ठिकाणी आपल्याला लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। निश्चितच दादा जरी कमी फरकाने या ठिकाणी महापालिकेच्या नगरसेवक निवडणुकीला पडले असेल तरी दादा हा हारणारा कार्यकर्ता नाही। दुसऱ्या दिवशी दादानी पायाला भिंगरी लावून संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये काम करण्याची पुन्हा एकदा धाडस देऊन या सगळ्या भागामध्ये काम करण्याची इच्छा त्यांनी पुन्हा एकदा चालू केली। निश्चितच दादा जरी तुम्ही नगरसेवक नसला तरी दरवर्षी दादांना नगरविकास खात्यातून या भागाच्या वेगवेगळ्या कामांसाठी निधी आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मांजरी केशवनगर अमरगुले असेल, आमच्या या परिसरातले सर्व शिवसेने पदाधिकारी असतील, निश्चितच या भागाला अजून विकास कामं कशी होतील त्यासाठी निश्चितच नगरविकास खात्यातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फंड कसा उपलब्ध होईल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही फार जवळ आलो होतो। काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या असतील, पण मला माझ्या पत्नीला नगरसेवक करण्यामध्ये दादांचा फार मोठा वाटा आहे। आम्ही तिकीट मिळायच्या आधी तास भर बोलत बसायचो। त्यांनी पक्षाच्या वतीनं आमची शिफारस फार मोठ्या हिरिरीने केली होती, त्यामुळे येथपर्यंत आम्हाला पोहोचता आलं। थँक्यू दादा, याबद्दल तुमचं आभार मानावेत तेवढे फार कमी आहेत। कळत नकळत तुमची मदत आम्हाला फार मोठी झालेली आहे आणि आम्ही शरीराने मनाने नगरसेवक झालेलो असलो तरी सुद्धा आपणच नगरसेवक आहात दादा याची मी तुम्हाला ग्वाही देतो। संदीप दादा लोणकर हेच आमच्यासाठी खरोखर नगरसेवक आहेत, कारण त्यांचे उपकार जेवढे मानावेत तेवढे कमी आहेत। येथेच कृतज्ञता व्यक्त करतो आणि तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। येथे थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेच्या मनातला नगरसेवक आहे। मला असं वाटतं लोकांची कामं करायला नगरसेवक हे पद खूप छोटे आहे। एका सामाजिक कार्यकर्त्याला त्याचं काम करण्यासाठी खरं पाहायला गेलं तर कुठल्याच पदाची गरज नसते। आणि दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या आधीचे अधिक श्रोते या आधी बोलून गेलेले आहेत। दादा गेली 14 वर्ष झालं निरंतर कुठलंही पद नसताना ह्या जनतेसाठी काम करतायत आणि आज जमलेली जनता मायबाप हाच त्यांचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे। मला असं वाटतं दादांचा पार्ट 2 आता चालू झाला आहे। पार्ट 1 मध्ये दादांनी खूप मेहनत घेतली, काम केलं, लोकांमध्ये गेले, लोकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या। आज जे पण काही दिसतंय, आज एक मागच्या आठवड्यातच माननीय श्रीनाथजी भीमाले अध्यक्ष स्थायी समिती यांनी 2 मोठे प्रपोजल मान्य केले। त्याच्यामध्ये एक होता उड्डाण पूल।
उड्डाण पूल हा विषय इतका गंभीर होता केशवनगरच्या जनतेसाठी, कारण की आज रोज बघतो आपण की ट्रॅफिकची समस्या एवढी भेडसावतीये आणि लोकांना खरंच नको नको झालंय. पण तुम्हाला जर आठवत असेल तर एक 4 ते 5 वर्षापूर्वी दादांनी या रोड संदर्भात भर पावसात आंदोलन केलं होतं आणि जनतेचे प्रश्न हे पालिकेत मांडले होते. त्यावेळेसही दादांकडे कुठलं पद नव्हतं. मला असं वाटतं की त्या प्रयत्नांना कुठेतरी भीमाले साहेबांनी दाद दिली आणि त्याला हे एक यश प्राप्त झालंय. दुसरा प्रश्न पाणी प्रश्न सुटत नव्हता म्हणून दादांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पदर मोड करून त्या ठिकाणी 4 ते 5 लाख रुपये खर्च करून सर्वोच्च न्यायालयात ती PNL दाखल केली आणि म्हणूनच आज कुठेतरी त्याही प्रयत्नांना यश आलंय आणि जवळपास 135 कोटीची पाणी योजना या ठिकाणी भीमाले साहेबांनी मान्य केली आहे. त्यामुळं मला कुठेतरी वाटतं एकंदर हे सगळे यश दादांचं आहे. मला असं वाटतं पहिल्या पार्श्वभूमीत दादांनी कष्ट केले. आता मला असं वाटतं धुरंधर 2 सगळ्यांनीच बघितलेला आहे. तर धुरंधर 2 मध्ये एक डायलॉग आहे, मैं घायल हूं इसलिए घातक हूं. आणि मला असं वाटतं दादा आता घायल आहेत त्यामुळे ते घातक ठरणार आहेत. त्यांचा पार्ट 2 नक्कीच धुरंधर 2 पेक्षा खूप उजवा असेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता एक कविता आठवली, एक त्यातले कडवे आठवले म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर बोलून दाखवतो. अगदी दादाला लागू होण्यासारखं आहे. म्हणजे दादांचे जे पहिले नेते होते त्यांचं ती आवडती पंक्ती होती. ती पंक्ती मला असं वाटतं दादांना कुठेतरी आता सूट करते. तर मी तुम्हाला ती बोलून दाखवतो. मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना. मैं समुंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा. आणि दादा हे परत एकदा येणार हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. असो, दादांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. मी म्हटलं दादा एक सेलिब्रिटी बोलू मस्त. पण सेलिब्रिटी बोलवायचं तर कुणाला बोलायचं? आता 3 दिवसात कुठला सेलिब्रिटी सापडणार? मग दादांना बरेच पर्याय सुचवले लोकांनी, मीही सुचवले, अमुक आणू तमुक आणू, पण काही डेट्स अवेलेबल होत नव्हत्या, शॉर्ट पिरियड होता. पण त्यात एक जण म्हणला गोविंदाची डेट फायनल होतीये, दादा गोविंदाला बोलवायचं का? गोविंदाला बोलवायचं का म्हणल्यानंतर आमचाच एक जवळचा मित्र म्हणला, अहो दादा गोविंदाला जर बोलवलं आणि तुम्ही दोघं सोबत एका रॅलीत फिरले तर गोविंदा कोण हे लोकांना कळणार नाही. त्यामुळं गोविंदाचा TRP कमी होईल, तेव्हा गोविंदा नको आणि ते राहून गेलं. असो, पुढच्या इलेक्शनला नक्कीच आपण गोविंदापेक्षा चांगला सुपरस्टार बोलू. मला असं वाटतं केशवनगरचा सुपरस्टार दादा आहे, त्यामुळे इतर कुणाला बोलवायची गरज नाही. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, जितेंद्र मामा भंडारी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने, माझ्या नवक्रांती मित्र मंडळाच्या वतीने आणि मुंडवा केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने, संतोष भंडारी यांच्या वतीने व आदरणीय श्रीनाथजी भीमाले साहेब स्थायी समिती सदस्य यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे मार्गदर्शक, माझे बंधू, जनतेच्या मनातील नगरसेवक, धडाडीने सगळ्यांचं काम करणारे माझे ज्येष्ठ बंधू संदीप दादा लोणकर, त्यांच्या आज अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असतात. केशवनगरमधील सगळेच माझे प्रभाग क्रमांक 15 मधील राहतात सगळेच माझे भगिनी, सगळे गणपती दुर्गा माता मित्रमंडळाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, दादांच्या आजच्या या वाढदिवसाला एवढा मोठा जनसागर मी पाहतो आणि बाहेर अक्षरशः ट्रॅफिकने तुडुंब गर्दी आहे. दादा, हीच तुमच्या कामाची पावती आहे. इलेक्शनचा निकाल जरी काही असला तर लोकांनी ऑलरेडी तुम्हाला नगरसेवक म्हणून स्वीकारलेला आहे. नगरसेवक हे मात्र नावाला पद असतं, परंतु खरा नगरसेवक किंवा खरा जनसेवक तोच माणूस असतो जो लोकांमध्ये उतरून लोकांची सेवा करतो. आणि त्याबद्दल मी त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर तुमच्या कार्यावरती, तुमच्या कार्यक्षमतेवरती तीळ मात्रही मला शंका नाही. प्रेरणाचं एक सूत्र तुम्ही माझ्यासाठी राहिलेले आहात.
तुमचे आणि माझे संबंध जिव्हाळ्याचे ते बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत बघलं असेल, परंतु ज्यांना माहीत नसेल त्यांना देखील सांगतो की दादा आणि माझे संबंध जवळजवळ 8-9 वर्षापूर्वीचे आहेत. आणि अगदी मी राजकारणात नव्हतो, व्यावसायिक होतो, तेव्हा देखील दादांचं मार्गदर्शन प्रत्येक वेळी मला भेटायचं. परंतु आजच्या त्या आनंदमयी क्षणी दादांना इथे येऊन शुभेच्छा देण्याचा योग मला मिळाला आणि त्यांना या वाढदिवसाच्या मी अनंत कोटी अशा शुभेच्छा देतो. आई मांजराच्या मी प्रार्थना करतो की आपल्याला सुख समृद्धी भरभराटी लाभो आणि जनतेच्या मनातला जो काय मानस आहे पुढच्या पंचवार्षिकला किंवा 1 ते 2-2.5 वर्षामध्येच काही उलटापालट झाली तर लवकरात लवकर तुम्ही पुन्हा एकदा जनतेच्या सेवेला, ऑलरेडी तुम्ही सेवेमध्ये आहात, परंतु ऑफिशियली किंवा एक पक्षाचं प्रतिनिधित्व म्हणून कुठेतरी तुम्ही पुन्हा एकदा का हो अशीच आई मांजराची तुम्हाला या वाढदिवसानिमित्त मनापासून अगदी मनापासून माझ्या वतीने, माझ्या गुले कुटुंबियाच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि विशेष म्हणजे माझ्या मुलाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण का तुम्ही मला अगदी स्पष्टपणे सांगितलं की संदीप दादांना माझ्या वतीने वेगळ्या शुभेच्छा द्या, तर त्याचं नाव आरव आहे. आरवने तुम्हाला मनापासून अशा शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा देखील तुमचा फॅन आहे, परंतु काही योगायोगाने आपण एका पॅनलमध्ये नव्हतो. काही लहान जरी मी तुमच्यावर असलं तर तुम्ही सगळ्या जनतेसमोर सांगतो काही गोष्टी तुम्ही माझ्या ऐकल्या नाहीत आणि थोडंसं तुम्ही तुमचं अनुभव वापरला, तो अनुभव कुठेतरी थोडासा इकडे तिकडे गेला, पण कधी कधी लहान भावाचा सुद्धा ऐकलं पाहिजे. असं इथून पुढचा प्रवास तुमचा असाच सुख समृद्धीचा जावं आणि लोकांची सेवा तुमच्याकडून घडवून आज तुम्ही आम्हाला इथं बोलून आमंत्रित केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला तुमच्या परिवाराचे, सगळ्या मित्र परिवाराचे सगळ्यांना लोणकर मित्रांपासून आभार मानतो आणि दादा तुम्हाला पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा देतो. इथून पुढे तुमची आणि माझी साथ अशीच शेवटपर्यंत राहू अशीच आई मांजराची प्रार्थना देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.